तुम्ही लोक गाड्या पार्किंग करतात, हा जिथे गाड्या पार्क करतात तिथे आजूबाजूच्या लोकांना समजून येत नाही कोणाची गाडी आहे काय आहे। आज ही गाडी इतक्या वॅगनर उभी आहे, आग लागली आहे, बाजूला ट्रान्सफॉर्मर आहे, आग लागली आहे, कोण वाचवायला पण नाही किंवा काही नाही। जर काय प्रॉब्लेम झाला तर कोण जबाबदार आहे? ज्याने ज्याने आपापली गाडी आहे ती त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगून लावत जा। ए पाठीवा पाठीवा, अरे पाठीवा, ही जळून दे। ही कोणाची गाडी आहे? ही हटवा कोणीतरी। समोरच्या बिल्डिंगची या कोण आहे? समोरच्या बिल्डिंगची पहिल्या दुसऱ्या माल्यावरची कोणाची गाडी? आपण एक जागरूक नागरिक आहोत। आपण जिथे गाडी पार्क करतो तिथल्या आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही सोसायटीत कोणीही स्वतःहून गाडी पार्क करू नये, की जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे आज ही गाडी कोणाची आहे, पूर्ण जळाली आहे। आजूबाजूच्या रूम मध्ये राहणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम आहे, ज्याची गाडी आहे तो अजून आलेला नाहीये इथे, त्या माणसाला माहित नाही त्याची गाडी जळाली आहे की काय आहे। अशा पटकन कुठली कोण लोक येणार नाहीत, सगळे येणार। थांब जरा म्हणता इथे उभा राहा कॉर्नर। खिशामध्ये पैसे नाही जात आहेत का? असाच दरा अरे खिशा फाटला। पाणी होतवी आता नको नको राहू दे, उगाच आग भडकली तर। तो आपल्या ह्याच्यामधनं बाहेर कोण आलाय? आतमध्ये जावा ओ काका, आतमध्ये जावा, आतमध्ये जावा, ओ आतमध्ये जावा। संतोषला सांगितलं होतं मला करतो म्हणून, पुन्हा ह्याला पण सांगितलं वायरलेस लोकांना, त्या लोकांना पण सांगितलं, ते पण बोलले करतो म्हणून। कोणाची गाडी आहे काय माहित नाहीये। पाठीवा पाठीवा, काकी चटके बसतात, काकी पाठीवा, काकी ते बघा तिथे। अरे म्हणून पाठीवा बोल, पाठीवा पाठीवा बाबू, दादा दादा पण पाठी घे सगळ्यांना। कोण आहे? बाबू दादा आहे। सांग जरा पाठी घे, तिकडच्या पब्लिकला तिकडे नाही जाऊ शकत। तो सिक्युरिटी आहे तिथला लालवाला, त्यांना पाठी व्हायला सांग ना। ती रिक्षा कोणाची आहे? रिक्षा कोणाची आहे? रिक्षा रिक्षा